बघा क्वेश्चन नंबर 61 आपल्याला विचारलं मित्रांनो या ठिकाणी 8 के 7 गुणिला 6 L9 यांचा गुणाकार आपल्याला विचारला आहे. के आणि एल ची संख्या माहिती नाही, मात्र आपण आपले जजमेंट लावू शकतो उत्तर काढण्यासाठी. 7 आणि 9चा गुणाकार केला तर एकक स्थानी 3 असणार आहे आणि मला असं वाटतं की सर्व पर्यायामध्ये एकक स्थानी 3 आहे, त्याच्यामुळे याच्यावरून काही लिंक लागणार नाही. बघा मित्रांनो, ज्यावेळेला आपण 7 म्हणतो 3 तर आपण कॅरी किती देतो 6. म्हणजे कन्सेप्ट मध्ये कॅरी जी आहे ती नेहमी पुढे पुढे जाते, हातचा जो आहे तो पुढे नेहमी जात राहतो. जास्तीत जास्त किती हातचा येऊ शकतो 9. 9 पर्यंत हातचा आपण पुढे पाठवतो. इकडचे टोक बघा बरं, इथं काय 8 आणि 6, 8 सगळे किती होतात 48. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपलं जे उत्तर आहे 8 सक 48 तर मॅक्स टू मॅक्स 48 पासून सुरू व्हायला हवा. किंवा जर कॅरी ऍड केली, जर त्याच्यामध्ये जर आपण 9 कधी ऍड कधी केले तर जास्तीत जास्त 57. म्हणजे जर मी या दोन संख्यांचा गुणाकार केला तर माझं उत्तर जे आहे त्याची सुरुवात 48च्या पुढे असेल किंवा 57च्या खाली असणार आहे. मात्र 48च्या खाली अजिबात चालणार नाही. बघा इथे 47 दिले, याच्यावरतून हा प्रश्न बाद झाला. हा 44 आहे, हा बाद झाला. त्याच्यानंतर हा 58 आहे, 57च्या पुढे हा बाद झाला. म्हणजे या दोघी संख्यांचा जो गुणाकार आहे दोन्ही संख्यांचा तो निश्चितपणे किती 51, 19 आणि 13. ठीक आहे. सो याचा प्रश्न क्रमांक आहे, म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 3. पुढे चला बघा, प्रश्न क्रमांक काय आहे 52. एका किल्ल्यात 75 सैनिकांना 90 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. ठीक आहे ना, 90 दिवस पुरेल एवढा. किती सैनिक राहत आहेत 75 सैनिक. त्यांना किती दिवस पुरणार 90 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. पुढे म्हणतोय की 10 दिवसानंतर. खरं म्हटलं म्हणजे काय मित्रांनो, हे फिक्स होतं की 75 सैनिकांना 90 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. आता विचार करा, सैनिक 75च आहेत, मात्र 10 दिवसानंतर काहीतरी घटना घडली ना. 10 दिवसानंतर म्हणजे 10 दिवसापर्यंत काय घडलं तर 10 दिवसापर्यंत या 75 लोकांनी अन्नसाठा खाल्ला. म्हणजे 90 दिवसांचे फक्त किती दिवस राहिले, आता 80 दिवस राहिले. म्हणजे ही जी माहिती तुम्हाला दिली होती या माहितीचं आपल्या इथं काही काम नाहीये. आता पुढच्या माहितीचं काम आहे, की सध्या करंट सिच्युएशन आहे की 75 सैनिकांसाठी सध्या 80 दिवसांचं अन्न राहिलेलं आहे. मग काय घटना घडली, 10 दिवसानंतर 1/3 सैनिक किल्ला सोडून जातात, सोडून देतात. मग 1/3 म्हणजे 75चे 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे 25 जे सैनिक आहेत ते किल्ला सोडून निघून जातात. 75 मधून 25 गेले म्हणजे राहिले किती सैनिक, फक्त 50 सैनिक. मग या ठिकाणी तुलना करायची आपल्याला. तुलना अशी आहे की जर 75 सैनिकांना 80 दिवसांसाठी अन्न होतं तर आता तेवढंच अन्न हे 50 सैनिकांना किती दिवस जाणार आहे. त्याच्या साहजिक गोष्ट आहे, जास्त दिवस जाईल, पण ते किती आपल्याला ते काढावं लागणार. म्हणजे या ठिकाणी आपण फाइंड आउट करूया आन्सर. बघा आपला आन्सर काय असणार आहे, इथे प्रश्नचिन्ह, आपल्याला दिवस काढायचे. मग आता बघा, पूर्वीचा जो अन्न साठा होता तो 80 दिवस जायचा, गुणिला सैनिकांची संख्या 75 ची काय झाली 50. जर सैनिकांची संख्या जर कमी झाली तर याचा अर्थ अन्न साठा जास्त दिवस जाईल, जास्त दिवस जाईल. म्हणून 75 भागीला काय केले तुम्ही 50 केले. 25 त्रिक 75, 25 दुने 2 1 2, इथं येणार 40 आणि 40 त्रिका किती होतात 120. याचा अर्थ असा झाला की 50 सैनिकांना जे अन्न 75 सैनिकांना जे अन्न 80 दिवस जाणार होतं तेच अन्न आता 50 सैनिकांना 120 दिवस जाणार. किती दिवस जाणार आहे 120 दिवस जाणार, 120 डेज. मग इथं आलं 120 दिवस. मग आता करंट सिच्युएशन हीची काही गरज नाही, आता ही करंट सिच्युएशन आहे. ठीक आहे. सो 50 सैनिकांना 120 दिवसांसाठी अन्नसाठा आहे. अजून पुढे उदाहरण दिलंय आणखी 10 दिवसानंतर. म्हणजे पुढे पुन्हा तोच मुद्दा आहे, सैनिक 50च आहेत पण आणखी 10 दिवसानंतरचा अर्थ काय आहे. आणखी 10 दिवसानंतर म्हणजे काय, 120 दिवस अन्न साठा होता, 10 दिवसांपर्यंत अन्न खाल्लं की नाही, म्हणजे मग राहिले किती दिवस फक्त आता 110 दिवस. पुन्हा हा डेटा कामाचा नाही, गेलं लक्षात. आता सध्या काय आहे 50 सैनिकांना 110 दिवसांसाठी अन्न साठा आहे. पुढे म्हटले 5 सैनिक परत आलेत, 5 सैनिक परत आलेत. जे 50 होते त्याचे किती झालेत 55 झालेत. म्हणजे आता 55 सैनिक आलेत. जे आधी 50 होते तर त्याच्यामध्ये 5 सैनिकांची भर झाली. बघा, सो 55 सैनिक आलेत. आता एक साधा विचार आहे की 50 सैनिकांना जर 110 दिवसांसाठी अन्न जाणार होतं तर तेच अन्न 55 सैनिकांना किती दिवस जाणार. म्हणून या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. सुरुवातीला जाणार होतं 110 दिवसांसाठी. सैनिकांची संख्या वाढली मित्रांनो. जर लोक वाढत असतील
तर अन्न जास्त खातील म्हणजे ते कमी दिवस जाणार. लक्षात, कमी दिवस म्हणजे 50 भागिले इथं करावं लागतील मला 55. 55 एक 55, 55 दुने 110 आणि 20 दुने किती होतात 100. म्हणजे 55 सैनिकांना तो अन्न साठा आता फक्त किती दिवस जाणार आहे 100 दिवस जाणार आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक काय आहे 3. तुमच्यातल्या भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी हे उदाहरण सोडवण्यासाठी किंवा काहींना सोडवता नसेल आलं किंवा आलंही असेल तर सूत्र वापरतात. बघा मित्रांनो, राज्यसेवेसारखा पेपर देत असताना सूत्र हा प्रकार कुठंच नाही लागत. सगळा खेळ तुमच्या कन्सेप्टचा आहे. जर तुमचे कन्सेप्ट असतील तर तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर जरूर उमा अकॅडमीला तुम्ही संपर्क करा. बघा पुढचा प्रश्न काय आहे. बघा काय म्हटलेलं आहे. पुढे प्रश्न असा आहे, एका समलंब चौकोनावरील 2 कोनाचे माप. बघा वरील म्हणजे वरील 2 कोनाचे माप. एक समलंब चौकोन आहे बघा, हा एक समलंब चौकोन झाला. ठीक आहे, आता 2 कोनाचे माप म्हणजे हा जो वरती आहे याचं माप आहे 105 आणि हा जो खाली आहे याचं माप किती आहे म्हणजे हा पण 105 आणि हा आला 75. ठीक आहे, 2 कोनाचा माप 105 आणि पायाकडचं किती आहे 75. या समलंब चौकोनापासून काय बनवायचे अंगठी. आता काही काही लोकांना इथेच कळालं नाही की अंगठी म्हणजे नेमकं काय. अंगठी म्हणजे वर्तुळ ना, मी आधी सांगतो ती अंगठी कशी बनवायची. हे समलंब चौकोन असे जोडायचे आहेत की सर्कल तयार झाला पाहिजे. म्हणजे बघा आता मी जर या सगळी जोडलं, बघा हा एक समलंब चौकोन झाला. ठीक आहे, हा एक समलंब चौकोन म्हणजे पुन्हा हा अँगल 105 आला, हा पण 105 आला, हा पुन्हा किती आला 75. समजतं. आणि अशा पद्धतीने सगळेच्या सगळे आपल्याला काय करायचे जोडत राहायचे. पुन्हा हा असा जोडणार. ठीक आहे, पुन्हा हा असा जोडायचा. हे अशा पद्धतीने आपल्याला जोडत 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 जायचंय मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हा पण आता हे सोडवायचं कसं तरी काम करूया. मी अशी सरळ लाईन काढून घेतो. सरळ लाईन काढल्यानंतर हे एवढं जर कधी बघितलं मित्रांनो तर हा अर्धवर्तुळ आणि अर्धवर्तुळ असतो 180 डिग्रीचा किंवा याला एका रेषीय कोनांचे जोड्या म्हणतात. म्हणजे एका रेषेवरती येणारे कोन त्यांची बेरीज नेहमी असते 180. बघा हा 75 झाला तर हा जो सेक्शन आहे मग हा किती आहे याचा अँगल आहे 30 डिग्री, हा आहे 30 डिग्रीचा. आता विचार करा इथे पण सेमच झालं. हे पण जर मी असं कधी जोडलं तर हा पण किती झाला 30 डिग्री. जर मी इथे असं कधी जोडलं तर हे सुद्धा किती झालंय 30 डिग्री. सांगायचं असं आहे की 30 डिग्री गोळा करत करत मला वर्तुळ बनवायचा आणि वर्तुळाचा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा. मग जर त्या 360 डिग्रीला मी जर 30 डिग्रीने भागलं तर म्हणजे मला असं कळणार की त्या 360 डिग्रीच्या मध्ये 30 डिग्री किती वेळेस बसतात. लक्षात, मग याचं उत्तर किती आहे 12. म्हणजे असे 12 आपल्याला समलंब चौकोन लागणार आहेत की जर ते जोडले मी तर बरोबर वर्तुळ तयार होणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून आन्सर किती येतं 12. म्हणून 63 चा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिला 64 नंबरचा प्रश्न आहे. आकृतीमधील बाहेरील वर्तुळातील प्रत्येक रेषा आणि चिन्ह खाली दिलेल्या नियमाप्रमाणे आतील वर्तुळात स्थानांतरित होतात. म्हणजे जे बाहेर जे 4 वर्तुळ दिलेत तर त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक लागतं आणि त्याच्यानंतर हे सर्वच्या सर्व जे चिन्ह आहे ते कुठे येतात मध्ये येतात. सगळे येत नाही मात्र ते कशा पद्धतीने मध्ये येणार आहेत. बाहेरच्या वर्तुळातून मध्ये कसं येणार आहे तर त्याच्यासाठी काहीतरी अटी आहेत. त्याच्यासाठी काहीतरी अटी आहेत. बघा अट काय पहिली, एक वेळा असेल तर स्थानांतरित होईल. म्हणजे 4ही वर्तुळांमध्ये जर एखादा घटक एक वेळा असणार आहे तर तो मध्ये येणार. 2 वेळा असला तर स्थानांतरित होण्याची काय आहे शक्यता, म्हणजे होईल किंवा होणारही नाही. 3 वेळा, जर 3 वेळा असला तर काय होणार आहे स्थानांतरित होईल. म्हणजे 1 वेळा असला तरी स्थानांतरित होणार, 3 वेळा असला तरी स्थानांतरित होणार, 4 वेळा असला तर स्थानांतरित होणार नाही. बघा 4 वेळा असला तर, आता 4 वेळा म्हणतो तर मला लगेच एक गोष्ट जाणून पडते की बाहेरचे जितकेही, लक्षात ठेवा मी काय सांगतोय, बाहेरचे जितकेही वर्तुळ आहेत तर त्या वर्तुळांमध्ये पाटोडीचा जो आकार आहे तो सगळ्यांमध्ये दिसतोय. पाटोडीचा जो आकार आहे तो सगळ्यांमध्ये दिसतोय.
त्याच्यामुळे तो मध्ये येणार नाही. आता ऑप्शन मध्ये कधी पाहिलं तर पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तो दिसतोय म्हणून हा पर्याय नाही, हा पर्याय नाही, म्हणून पर्याय तर तिसरा किंवा चौथा असू शकतो. अजून बघा एक गोष्ट काय, इथे सगळ्यात महत्वाचं सांगितलंय की 3 वेळा असला तर स्थानांतरित होईल. मग 3 वेळा म्हणजे काय बघा, जर तुम्ही सेंटरला कधी पाहिलं तर इथं सेंटरला 1, इथं सेंटरला 2 आणि इथं सेंटरला आहे 3. याच्यामधला जो सेंटरचा डॉट आहे 3 वेळा म्हणजे तो मध्ये येणार. मध्ये येणार म्हणजे बघा चौथ्या आकृतीमध्ये नाहीये म्हणून ही नाही, म्हणून आपला ऑप्शन काय आहे, ऑप्शन क्रमांक आहे आपला तिसरा. म्हणून 64चा पर्याय क्रमांक काय आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक बघा 65, प्रश्न क्रमांक 65 बघा. 4 वेगवेगळ्या वस्तू 1 2 3 4 यादृच्छिकपणे 1 2 3 4 या ठिकाणी चिन्हांकित केल्या जातात. कोणतीही वस्तू त्याच्या क्रमांकाशी संबंधित जागा व्यापत नाही याची शक्यता काय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, खूप सोपा आहे मित्रांनो. करायचं काय आधी ते समजून घ्या की 4 जागा आहेत बघा. वस्तू ज्या आहेत तर वस्तूंची नावं दिलेली डायरेक्ट. वस्तू आहेत 1 2 3 4 आणि ज्या जागेवर ठेवायचं आहे तर त्या जागा कुठल्या आहेत, तर जागा सुद्धा आहे 1 2 3 4, बस इतकंच आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, समजा जर तुम्ही जागांना नावं दिलेत, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4, ही पहिल्या क्रमांकाची जागा, हे दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची आणि ही कितव्या क्रमांकाची जागा, चौथ्या क्रमांकाची जागा. आपल्याला विचारलंय की या जागेवर तू वस्तू ठेवताना ज्या क्रमांकाची जागा आहे त्याच्यावरती त्या क्रमांकाची वस्तू नाही ठेवायची. म्हणजे एकाच्या जागेवरती 1 नाही, 2च्या जागेवरती 2 नाही, 3च्या जागेवरती 3 नाही आणि 4च्या जागेवरती 4 नाही. ठीक आहे. आता तात्पुरता असं गृहीत धरा की तुम्हाला 4 अंक दिलेत आणि याच्यापासून तुम्हाला 4 अंकी संख्या बनवायच्या आहेत. तुम्ही किती संख्या बनवू शकतात हा विचार करा या ठिकाणी जरा जवळपास. ठीक आहे, तुम्ही असं लॉजिक लावलं तरी चालणार आहे. म्हणजे आपण संख्या बनवू शकतो, तुमच्यावरती कसले बंधन नाहीये. बघा मग काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचं, मग तुम्ही बनवणार 1 2 3 4 असं बनवणार. त्याच्यानंतर हे पण असू शकतं 1 2 4 3, समजा मग 1 3 2 4, 1 3 4 2 1 4 2 3 आणि पुढचं आहे शेवटचं काय राहिलं 1 4 3 2. म्हणजे जर समजा एक अंक सुरुवातीला घेतला तर एकूण किती पॉसिबिलिटी तयार झाल्यात, तर जवळपास 6 पॉसिबिलिटी तयार झाल्यात. मग अशा किती तयार होतात, मग बघा जर 2 जरी घेतला समजा, तर 2 जर या ठिकाणी घेतला तर 2 असताना किती होतात, 2 1 3 4, त्याच्यानंतर 2 1 4 3, पुढे 2 3 1 4 2 3 4 1, त्याच्यानंतर 2 4 1 3 आणि पुढे 2 4 3 1. आता काही काही लोकांच्या डोक्यात असं चालू असतं की सर या ठिकाणी तर एकाच्या जागेवर 1 आला, 2च्या जागेवर 2 आला. बघा ज्या वेळेला तुम्हाला पॉसिबिलिटीचा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला तुम्हाला एकूण शक्यता काढाव्या लागतात. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते संपूर्ण पॉसिबिलिटी मधून येतं. म्हणजे संपूर्ण पॉसिबिलिटी म्हणजे अशा पण काही संख्या किंवा अशी काही रचना करावी लागणार की 2च्या जागेवरती 2 आलाय, 3च्या जागेवर 3 आलाय, 4च्या जागेवर 4 आलाय. या सगळ्यांना म्हणतात ओव्हरऑल पॉसिबिलिटी आणि त्याच्यातून येईल आपला आन्सर. ठीक आहे, हे मी तुम्हाला डिटेल समजावून सांगतोय म्हणून मी एवढं लिहितोय. बघा पुढे काय, पुढे म्हटलं आता हे आपण लिहिलं. मग 3 साठी जर असेल तर आपण काय लिहिणार, 3 1 2 4 आहे सपोज, त्याच्यानंतर 3 1 4 2, 3 2 1 4, 3 2 4 1, 3 4 1 2 आणि 3 4 2 1. आणि शेवटचं जर 4 पासून सुरुवात झाली तर बघा 4 1 2 3 4 1 3 2 4 2 3 1 4 2 1 3 4 3 1 2 4 3. तर तुमच्या माहितीसाठी एका बघा याच्यामध्ये आहे या 6 पॉसिबिलिटी, या 6 या 6 या 6, हे जे आहे हे संपूर्ण 6 आहेत. त्याच्यानंतर जर 2 पासून जर सुरुवात केली तर त्या 6 आहेत, 3 पासून सुरुवात केली तर त्या 6 आहेत आणि 4 पासून जर सुरुवात केली तर किती आहेत, त्या 6 आहेत. ठीक आहे, समजून घ्या. मग आता बघा आपल्याला काय विचारलं, एकूण. आता याचा अर्थ टोटल जे आहे तर टोटल पॉसिबिलिटी किती आली, 24. म्हणजे माझं उत्तर 24 मधूनच असेल ना, लक्षात ठेवा. माझं जे आन्सर आहे ते 24 मधून राहणार आहे. हा आता काय म्हणतोय, जी ती वस्तू ज्या त्या जागेवर नाही. म्हणजे बघा
जी ती वस्तू ज्या त्या जागेवर, म्हणजे काय काय चालणार नाही, 1 2 3 4 आपण पकडू नाही शकणार. त्याच्यानंतर हा पण नाही पकडला जाणार का, कारण बघा पहिल्याच्या जागेवर आहे, दुसरा दुसऱ्याच्या जागेवर आहे, चालणार नाही. हे कोणतंच चालणार नाही, हे कुठलंही चालणार नाही. का नाही चालणार, का कारण याच्यामध्ये एक हा बरोबर कशाच्या जागेवर बसलाय, एकाच्या जागेवर बसलाय, म्हणजे अशी रचना नाही चालणार, अशा पद्धतीची रचना चालणार नाही. ठीक आहे, पुढे बघा. आता 2 1 3 4 जे आहे, 2 1 3 4 हे चालेल का बघा बरं का, हे पण नाही चालणार का, कारण 4च्या जागेवर 4 आला, चालणार नाही. 2 1 4 3 चालेल का, हा हे चालणार. 2 3 1 4 चालेल का बघा बरं, 2 3 1 4 बघा, पुन्हा 4च्या जागेवर 4 आलाय, चालणार नाही, ही रचना नाही चालत. त्याच्या पुढे 2 3 4 1 हे चालणार. त्याच्यानंतर 2 4 1 3 हे पण चालणार. मात्र 2 4 3 1 3च्या जागेवर 3 आला ना, चालणार नाही. तुम्हाला कळतं मी काय करतोय, आपल्याला सांगितलं गेलंय मित्रांनो की ज्या त्या क्रमांकावर ज्या त्या क्रमांकाची वस्तू नको, मग ती सिंगल असली तरी नाही चालणार, म्हणून कॅन्सल झाले. मग विचार करा, जसे याच्यामध्ये 3 आले तर याच्यामध्ये किती चान्स आलेत, 1 2 3, तसे यांच्यामध्ये पण 3च येतात, कारण सारखेपणा सर्व ठिकाणी, सारखेपणा जो आहे हा सर्व ठिकाणी. त्याच्यानंतर जर पाहायचं झालं तर बघा, हा चालणार नाही, हा चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 2 1 4 हा चालणार नाही, हा पण नाही चालणार, कारण 2च्या जागेवरती 2 आहे. बघा 3 4 1 2 चालणार आहे, बिलकुल चालणार. आणि पुढचा 3 4 2 1 हा सुद्धा चालणार. म्हणजे याच्यात 3 याच्यात 3. आता राहिला शेवटचा, शेवटच्याकडे जर लक्ष दिलं तर बघा पुढचं काय आहे, हा चालेल, याचं टेन्शन नाही. हा नाही चालणार, कारण 3च्या जागेवरती 3 आहे, म्हणून हा नाही चालणार. इथे पण 3च्या जागेवर 3, हा नाही चालणार. ठीक आहे, इथे 2च्या जागेवर 2, हा नाही चालणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा चालेल, मात्र 43 12 चालेल, आणि 43 21 सुद्धा चालणार. म्हणजे सांगायचं काय, तर त्यांना जी रचना हवी ती किती पद्धतीने दिसते आपल्याला, किती चॅनल दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे 24 मधून 9 प्रकारे मी असं करू शकतोय. म्हणजे 24 मधून 9 प्रकार असे येतात की त्यावेळेला जो तो अंक ज्या त्या जागेवरती येतच नाही, आणि म्हणून 3 त्रिक 9 3 8 24, याचा आन्सर किती येतं, 308. आता काही काही मुलांच्या डोक्यात चालू असणार की सर परीक्षेला आम्ही एवढं कसं काय करायचं. मित्रांनो, खरं म्हटलं म्हणजे याचं उत्तर आहे 4 संख्या आहे, 4 फॅक्टोरियल, आणि 4 फॅक्टोरियल जो आहे तो डायरेक्ट 24 येतो. परंतु मेन मुद्दा काय, तुम्हाला हे उदाहरण समजणे इथपर्यंत अशी पद्धत नाही ना, किंवा मी जर तुम्हाला आता तोंडी समजावून सांगितलं तर तुम्हाला कळल्याची गॅरंटी नाही, म्हणून मी तुम्हाला डिटेल समजावून सांगितलं, बाकी दुसरं काही नाही. एक्झामला तर याच्यापेक्षा हे जे आपण करतो हे माइंड मध्ये करावं लागतं, डोक्यामध्ये, कारण पॉसिबिलिटी तर कोणत्या प्रकारचं लॉजिक वगैरे लागत नाही. ठीक आहे, चला तर मग पुढे जाऊया.